इलेक्शनमध्ये त्या तालुक्यामध्ये असणारे त्या पक्षाचे जे सर्व नेते आहेत, महाविकास आघाडी एकत्रित असली तरी इच्छा व्यक्त करणं त्याला आपण लोकशाही म्हणतो। त्यामुळे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा आपला जो पक्ष आहे, नाहीतर काँग्रेस असेल, नाहीतर आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो शिवसेना आहे, याच्यामध्ये लोकशाही जपण्याचं काम हे सर्वजण करत असतात। आणि मग अशात जर कुणी इच्छा व्यक्त केली, ती इच्छा व्यक्त करत असताना तो जो काही मत आहे कार्यकर्त्याचं, ते आदरणीय पवार साहेबांपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची आहे। माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुद्धा इच्छा व्यक्त केली, पण आम्ही त्याच्यावर काय बोललो नाही, कारण शेवटी त्यांची ती जबाबदारी आहे की कुठेतरी आम्ही पण इच्छुक आहोत, आम्हाला पण हे सीट सोडावं। आता तिथं जसं इच्छा व्यक्त केली, अशा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लोक इच्छा व्यक्त करत आहेत। इच्छा व्यक्त करणं हे कार्यकर्त्याचं काम असतं, निर्णय घेणं हे नेत्याचं काम असतं। नाही, हा सामाजिक विषय आहे। मी सरकारला विनंती करेल की जरांगे भाऊ पाटील जे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांची तब्येत ही खालावलेली आहे, त्यांची तब्येतीची काळजी ही कुठेतरी घेतली पाहिजे। त्याच्याचबरोबर मी सरकारला विनंती करतो की दोन समाजामध्ये जो वाद निर्माण होत आहे तो कुठेतरी आता थांबवला पाहिजे, एकत्रित बसलं पाहिजे, निर्णय काहीतरी घेतला पाहिजे। तुमच्याकडे 200 पेक्षा जास्त आमदार आहेत, तुम्ही सत्तेत आहात, त्यामुळे निर्णय घेण्याची जबाबदारी ही सरकारची असते। त्यामुळे कुठलाही वाद न घालता कुणीही त्याच्यामध्ये राजकारण विरोधी पक्षातून करत नाही। फक्त सगळ्यांची इच्छा एवढीच आहे की न्याय हा तिथं मिळाला पाहिजे, त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि योग्य असा निर्णय लवकरात लवकर सरकारकडनं घेतला जावा। आणि आरोग्याच्या बाबतीतली सुद्धा सर्व सामाजिक कार्यकर्ते त्यांनी काळजी घ्यावी, कारण का समाजासाठी लढत असताना आपण आपल्या आरोग्याची आणि कुटुंबाची सुद्धा काळजी करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे, पण शेवटी निर्णय हा त्या व्यक्तीचा असतो। महाविकास आघाडीमध्ये जे सर्व घटक पक्ष आहेत ते सर्व लोकशाही मानणारे जपणारे पक्ष आहेत। आणि मग अशात लोकशाही म्हणजे काय, बोलून दाखवणं, चर्चा करणं, ती चर्चा महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षामध्ये सुरू आहे। माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेने इच्छा व्यक्त केली आहे उमेदवारीची। शेवटी तिथं मी सुद्धा हेच म्हणत आहे की येत्या काळामध्ये आमचे जे नेते, जसे पवार साहेब, राहुल गांधीजी, काँग्रेसचे मोठे नेते आणि उद्धव ठाकरे साहेब, जो कुठला निर्णय तिथं घेणार आहे तो आम्हा सगळ्यांना स्वीकारावा लागेल। माझ्या मतदारसंघाला सुद्धा, पुरंदरसाठी सुद्धा आणि इतरही सर्व मतदारसंघाला सुद्धा 3 महिने फक्त थांबायचं आहे। महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। जसं तुम्ही वागता तसं जर आम्ही वागलं तर सरकार हे लोकांच्या मनातलं सरकार, महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार येणार आहे आणि मग हे जे कोणी नेते आहेत, नाहीतर जे पदाधिकारी आहेत, जे काही मंत्री आहेत, ते जर दुजाभाव करत असेल तर उद्या जाऊन आम्ही सुद्धा तो दुजाभाव करू शकतो। त्यामुळे विचार हा सगळ्याच नेत्यांनी केला पाहिजे। पैशावर हक्क हा सत्तेतल्या मंत्र्यांचा नसतो, तिथं असणाऱ्या लोकांचा असतो। तुम्ही जर पुरंदरकडे विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष करत असाल तर तिथं काही गावांमध्ये लीड तुमच्या विचाराच्या पक्षाला सुद्धा मिळालेली आहे। मग तुम्ही तिथल्या लोकांवर सुद्धा अन्याय करता असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल। आणि ह्या सगळ्या गोष्टी लोक बघत आहेत। येत्या काळामध्ये महाविकास आघाडी येणार आणि मग त्यावेळेस आम्ही बघू आपण कसं सत्तेचा नाही तर आपल्या अधिकाराचा आपण वापर करायचा। पण असं तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलला, देवेंद्र फडणवीस साहेब बारामतीला जेव्हा धनगर समाजाला आरक्षणासाठी एक लढा उभा केला होता, सगळे समाज बांधव तिथं आले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ना, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो। आता 10 वर्ष झाली, किती कॅबिनेट झाल्या, त्याच्या बाबतीत तुम्ही काय केलं? मराठा समाजाला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित मिळून 2013-14ला 16% आरक्षण दिलं होतं, 50%च्या वर, आणि ते टिकूही शकलं असतं तर सदावर्ते नावाचे जे देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते तेच कोर्टात गेले ना। आता ते कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस साहेबांना काय म्हणतात, देव माणूस। त्याच देव माणसाने जर कार्यकर्त्याला सांगितलं असतं जरा शांत बसा, कोर्टात जाऊ नका, तर मग ते 16% आरक्षण हे अजून टिकलं असतं। त्यामुळे एका बाजूला राजकारण तुम्ही करताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही वेगळंच काहीतरी करताय। हे जे काही युवांच्या भवितव्याच्या बाबतीत जे राजकारण केलं जातं, आरक्षणाच्या बाबतीतलं राजकारण केलं जातं, हे सगळ्यांनीच कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं। असे अनेक युवा आहेत जे आज आत्महत्या करतात, आत्महत्या करत असताना पत्र लिहित आहेत, त्या पत्राबद्दल कुणी चर्चा करत नाही। शेतकरी आत्महत्या करतात, त्याच्यावर ते पत्र लिहितात, त्या पत्राबद्दल चर्चा होत नाही। पण सोशल मीडियावर आलेल्या पत्राची चर्चा एवढ्या जोमात होते, मला असं वाटतं काहीतरी गडबड आहे। गडबड कुठेतरी जे काही कार्यकर्ते आहेत ते उगाच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात। माझं असं मत आहे की आज खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची जी परिस्थिती आहे ते कोणीतरी पेपरवर लिहावी,
पत्रात लिहावी आणि ती प्रसिद्ध करावी आणि ती कुठेतरी नेत्यापर्यंत पोचावी आणि खास करून सत्तेत असणाऱ्या नेत्यापर्यंत, आणि ते त्या नेत्यांनी सिरियसली घ्यावं. कारण आत्ताचे नेते जे सत्तेत आहेत त्यांना काय पडले तर फक्त लाडकी खुर्ची पडली, सत्ता पडली, लोकांचं हित आणि महाराष्ट्र भविष्य आणि महाराष्ट्र धर्म कुठेही पडलेला नाही. त्यामुळे त्या सोशल मीडियाच्या पत्राचा जास्त चर्चा होऊ नये असं मला तरी वाटतं.